काय करते रेश्मा? काय नाही. बरं मी राय म्हणून येतो तो. हा आता कशाला? थोडं काम आहे राय मध्ये. तुम्हाला काही कामच नसतं, तिकड तिकडे फिरत असत नुसतं. अरे काम आहे म्हणून आलो, येतो अर्ध्या तासात. स्वयंपाक ते करून ठेव जेवायला. भैया. हा हॅलो, कुठे आहे ना? अरे ये की, माझा नवरा गेलाय. होय, मी एकटीच आहे. ये ये, मी वाट बघते. ये होय, माझ्या घरीच ये की. अरे तो नाही येत, आताच गेलाय तो. वय वय, ये तू, मी हाय, ये लवकर. होय बाई, किती वेळ झाला अजून आला नाही. बसलीस? होय. काय पिल्लो तू फोन करत नाही काय नाही. तू पहिल्यासारखी नाही राहिली, नाही विसरली तुझं लग्न झालं म्हणून. अरे नाही र, तो माझा नवरा नुसतं चिटकून असतो, कुठंच जात नाही. म्हणून मला काही बी करता येत नाही. तुला बोलायचं असतं पर तो समोरच असतो. आज तो गेला म्हणून तुला कॉल केला आणि मी बोलवलं. तुझ्या मागं म्हण की 24 तासच असतो ते. होय, 24 तासच असते तो. माझं लग्न झालं तरी बी मी तुला बोलतेच की. मला वाटलं विसरली काय मला. नाही, तुला कसं विसरू मी. अजून बी तेवढंच प्रेम आहे माझं तुझ्या. अरे माझं लग्न झालं तरी बी मॅम तुला विसरले का? मी तुला कॉल करून बोलवते की. आता तू थोडं समजून घे की, माझं लग्न झालं. मी काय तुला आता पहिल्यासारखं नाही भेटू शकत. अगं पिल्लो, मी पण समजून घेतो ना, पण असं कधी मध्ये कॉल करत जा ना. म्हणजे कसं मला पण वाटतं की मला माझी प्रेमिका आहे. मला असं जगात कुणी नसल्यासारखं वाटत नाहीये. अरे तो माझा नवरा सारखा समोरच असतो, त्याच्यामुळे मला काही कॉल बी करता येत नाही, काहीच नाही. जसा टाइम मिळेल ना तसं मी तुला बोलते. त्याला डाऊट देत नाही ना तुझ्यावरती? मला काय करायचं, आला तरी बी आला तर आला, जाऊ दे. काय माहिती होईल हाय म्हणून. तुला कधी लग्न करायचं आहे मग? करता येईल की. काय करून लग्न करायचं? जी पाहिजे होती ती नाही भेटली आणि दुसरी करून काय करायचं? अरे आता कुठं माझ्या नादी लागतो. करून घे लग्न. मी बी केलं, तू बी करून घे. कुठं? अरे आता माझं लग्न झालं, तू बी करून घे. आता काम धंद्याचं बघ तू. तू दरवेळेस तेच म्हणजे तू कर लग्न कर. अरे लग्न करू काय करायचं? जी पाहिजे होती ती नाही भेटली, दुसरी काय आणायची भाराभर आणून घरी ठेवायच्यात. अरे तुला समजतंय का? मी तुझ्याकडे येऊ नाही शकत आता. माझं लग्न झालंय. त्याला काय लग्न करू आपण परत. अरे पण मी तुझ्याकडे आली तर लोक किती नाव ठेवतील. मी माझा नवरा सोडून नाही येऊ शकत, तो कसा बी असला तरी. म्हणजे तुला माझी गरज नाही म्हण की. तसं मी बोलली का? पण तू बी तुझ्या कामधंद्याला लाग ना, तर किती दिवस माझ्या नादी लागशील? जेव्हा होता होईल तेव्हा, जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत. मग असं तर तू जिंदगीभर विसरणार नाही. मग जिंदगीभर आहे असं राहील. असं नसतं रे. तू लग्न करून घे, एखादी चांगली पोरी मिळेल तुला. तुझ्यासारखी थोडीच भेटणार आहे. असं काही नसतं, जगात लई पोरी आहेत. पण नाही ना तुझ्यासारखे दिसायला, प्रेम मनाने जीव लावणारे. नाही र, मिळतील तुला. तू शोध, तुला मिळतील. पण तू आता तुझ्या कामधंद्याला लाग बाबा. माझ्या नादी नको लागू. तुझं म्हणणं तर बघतो, पण लग्नाचं काय डोक्यात घेत नाही बघ. तू तुझी जिंदगी बरबाद करशील माझ्या नादी लागून. सोड माझा विषय आणि जाय तू तुझ्या कामधंद्याला. नाही तुला समजून घ्यायचं नाही म्हणून सांग ना. अरे काय समजून घेऊ मी? माझं लग्न झालंय आता. मी काय पहिल्यासारखी नाही राहिली आता. माझा नवरा असतो माझ्या संग. मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत आता. तुझंच पहिल्यासारखं प्रेम राहिलं ते कुणाला सांगशील? तू नवऱ्याचं नाव दाखवतेस मध्ये, होती मोकळी. अरे बाबा, प्रेम नसतं संपत. पण मी आता तुझ्याकडे नाही येऊ शकत बघ. तुझं खरंच नव्हतं हे सांग की. कशाला उघड नवऱ्याचं नाव दाखवतेस? म्हणजे तू काय बोलतो? काय खरं नसतं बोलतो? तर तुला आता बोलवलं असतं काय फोन करून? आणि तुझं जर खरं खरं असतं तू लग्न केलं असतंस का याच्यासोबत? आता घरचे म्हटले कर म्हणून केलं म्या. घरच्याने नाही ऐकलं तर म्या काय करू? आता मी मग सांगते तू ना. घरच्याला समजून सांगायचं ना की माझं प्रेम आहे, मला लग्न करायचंय. तू सांगितलंच नाही ते कुणाला सांगशील? अरे मी सांगितलं त्यांना. तू काय कामधंदा करत नव्हता, मग ते कसं काय माझं लग्न कर तुझ्या संग लावून देते? म्हणजे प्रेमिकाने पैसा कमवलं तर लग्न करायचं, नाही तर करायचं नाही. अरे आता ते घरच्यांना कोण जा बाबा, तू मला काय बोलायचं नाही तुझ्या. तू तुझं बघ आता. मग जातो मग आपलं मी. काय तुझं खरं प्रेमच नाही थांबून काय करायचं?
असं तुला वाटतं. मग नाही की तुझं जर असतं तर मला सोडून लग्न केलं नसतं. अरे बाबा मी तुला कसं समजावं. जा, मला तुझी गरज नाहीये. अरे ऐक की. नाही जा. बाई याला समजून सांगत होते तरी बी त्यानं माझं ऐकलं नाही. कायच बोला. दादा एक पोरगा आलता वहिनी भेटायला. कोण होतं? काय म्हणते ओळखीच नव्हतं. ओळखीच नव्हतं का? चल बरं आपण बघू कोण होतं, विचारू. कोण होतं रे ते आलेलं ना पोरगा? अहो कोण नाही, माझ्या मामाचा मुलगा होता. मामाच मुलगा होतोय. बाई, मग चहा पाणी केलं का त्याला का नाही? चहा नाही केला, पाणी पिऊनच गेला ते. असं आहे. बरं स्वयंपाक केला का नाही त्याचं? स्वयंपाक होय होय चल. मग चल जेवायला वा. दादा मला नाही वाटत तो कोण तिच्या मामाचा पोरगा होता. असं आहे का? मी विचारतो रोज. असं आहे. रेश्मा इकडे आहे ना. काय हो? हे काम नव्हतं, ते मामाच मुलगा नव्हता. नेमकं काय मिळेल? आवत तो मामाचाच मुलगा होता. मामाच मुलगा होता, मग मला येऊस तर कसं काय गेला? नाही मला नाही वाटलं तो मामाचा मुलगा नव्हता. बरोबर हे कोण बोलतो काय? काय बी काय हा? म्हणतोस? त्याला काय काय कसं खबर बोलत? नाही. अहो ते थोडंसं आहे, काय बी बोलेल तो. बरं आजच आला, मग कधी नाही का आला? भेटेल नाही कधी? नाही हो, तो आजच आला. असं होय. तर बरं नाही मामाच मुलगा मग अहो तो आता आपलं लग्न झालं म्हणून भेटायला आलता. भेटायला झाला. मग आता त्या थांबून घ्यायचं ना मला येऊस तर. अहो त्याला काम होतं, तो काम काही इथंच होतं? बसून राहील काय? हा पहिलंच काही नाही ना तो पहिलं लफडं काय? माझं काही लफड नव्हतं. हा तसं असलं सांग काय मग लगेच बापाचीकडे नेऊन घालतो. काही बी काय बोलतात आणि ह्या पोराला काय कळतं? याच्यावर विश्वास ठेवता काय तुम्ही? विश्वास ठेवा तेव्हा खोटं बोलत का काय? हा अहो, माझ्या ते- भावाला कशा खोटं बोलत देऊ? अहो तो केवढाच आहे, तुम्ही त्याच्यावर कसा विश्वास ठेवता? ते विश्वास ठेवायचा काय रे? ते दुसराच होता मुलगा. हा बघ बरं काय रे दुसरा होता, तुला कोण माहिती काय कोण होतं ती? लहान आहे मग त्या धमकी ती काय? अहो मी कशा धमकावू? काय नाही बोलतो तो? अहो तो आपल्याला भेटायला आला होता, पण तुम्ही नव्हते तर तुम्ही निघून गेला. त्याला काम होती. असं आहे. बाय हा मग बसा तुम्ही जेवायला चला. हा जेवायला बसलो.